तरुणांची मागणी होती की याला जे जबाबदार आहेत आपले देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नवे यापुढे कोणताही पेपर लीक होणार नाही अशी सर्विस करावी। ह्या मागणीला घेऊन एक आंदोलन सुरू होतं सर्व नवयुवक तरुणांचं। आपण बघितलेलं आहे की जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा मोठे मोठे आंदोलन व्हायचे, चले जाव चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल किंवा इतर जे काही चळवळी आहेत तिथे इंग्रजांनी अमानतपणे लाठी हल्ला केला होता आणि ते आंदोलन मोडून काढलं होतं, बरोबर की नाही? आपण प्रत्यक्षात त्या स्वातंत्र्य सहभागामध्ये सामील नव्हतो, परंतु आपण त्या गोष्टी आपण इतिहासामध्ये वाचतो। परंतु जंतर मंतर येथे जे आंदोलन झालं आणि आपल्याला त्या स्वातंत्र्य आंदोलनाची एक प्रचिती मिळाली काय की आज आपण ज्या स्वातंत्र्य उपभोगतो आहे ते आपल्याला कशा पद्धतीने मिळालेले असेल, तेव्हा आपल्या स्वातंत्र्यवीर सैनिकांनी कशा प्रकारे लाठी खाल्ली असेल, कशा प्रकारे गोळी खाल्ली असेल आणि त्याच पद्धतीचं अन्याय अत्याचार आता सुद्धा आपल्या नवयुवक तरुणांवरती होत आहे। आणि आपले नवयुवक तरुण लाठी खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या तरी सुद्धा त्या ग्राउंड वरून मागे हटले नाही आणि त्यांनी अत्यंत धाडसपणे काय केलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यास भाग पडले आणि आपण त्याच्याच आज जल्लोष करत आहोत आणि त्या नवयुवक तरुणांना पाठिंबा म्हणून आपण इथं एकत्र आलेलो आहोत। इथे उपस्थित सर्वजण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। मी सर्वप्रथम आपल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे भास्कर मसे हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील। विजय तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी तसेच युवक ह्या रॅलीमध्ये खास करून प्रामाणिकपणे 2-2-3-3 वर्षाची मेहनत घेतलेली होती त्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार होतं आणि ते मुलं अक्षरशः तुटून परंतु ते जे बसलेले लोक आहेत त्या लोकांनी सांगितलं की जी जनता आहे, जे विद्यार्थी आहेत, जे आंदोलन करत आहेत, जे बेरोजगार तरुण आहेत हे झुरळ आहे, हे कॉम्प्लेक्स आहे। म्हणजे आपण आपल्या अधिकारासाठी लढाई करतो, रस्त्यावर उतरतो त्यावेळेस हे बसलेले मोठमोठे जे सत्तेवर असलेले लोक आहेत हे आपल्याला कुठेतरी झुरळाची उपमा देत आहेत। मित्रांनो, उद्या आपण इथे क्षेत्रामध्ये जाणार आहोत आणि त्यावेळेस आपली जी मेहनत आहे ही मेहनत पुढे जर पाणी जर करत असतील तर शेवटी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि म्हणून ते झुरळ म्हटले